आजच्या आपल्या जाहीर सभेला सगळ्यांना मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई, आमचे दोन्ही आमदार अमितजी आणि उमाताई, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, RPIचे, मित्रपक्षाचे सर्व आमचे सहकारी, आमचे दोन्ही महापौर नितीन आप्पा, राहुल दादा, इरफान भाई, कविताताई, लोखंडे साहेब, कुणाल, बाळासाहेब, कुणाचं नाव राहिलं तर माफ करा, कारण आता सगळ्यांची नावं मी पाठ करीत बसलो तर पैलवान माणूस हे समजून घ्या, एखादा जर शब्द गेला तर तेवढंच नम्रतेने तुमच्या सगळ्यांची माफी मागतो। पंकजाताई, आपण आलात, मला फार आनंद झाला। आम्ही मागच्या 2 महिन्यापासून सगळे माझे सहकारी महायुतीचे एकदम मनापासून सगळीकडे फिरतोय आणि चांगला प्रकारचा सकारात्मक पाठिंबा आम्हाला सगळ्यांना मिळतोय। आत्ताच आबांनी आपल्याला सगळ्यांना संबोधित केलं। आबांचं तसं ताई, तुम्ही जर आबांचं कधी भाषण ऐकलं तर तुम्ही फार इम्प्रेसिव्ह होणार त्यांच्यावर, कारण ते सांप्रदायिक क्षेत्रातले आणि बोलताना इतके शालजोडीतनं टाकतात की समोरच्याला पण कळतं की आपला कार्यक्रम कसा आबांनी केलेला आहे। मी काही कुणाचा कार्यक्रम करायला इथं उभं नाही राहिलो। मला बरेच लोकांनी सांगितलं कालच्या बाबतीत जरा बोल, कालच्या बाबतीत बोल, कालच्या बाबतीत बोल। आता सुसंस्कृत नेत्यांबद्दल मी बोलायचं सोडूनच दिलेलं आहे, कारण सुसंस्कृत नेत्यांना आपण जास्त काय बोलणं योग्य नाही ठरत। तर मी काही 2च गोष्टी सांगतो या दिघी संदर्भातल्या, 2-4 गोष्टी, आणि लगेच तुम्हाला बोलायला संधी देतो। कारण मी दिघी परिसरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये मी गेलेलो आहे, प्रत्येक कुटुंबामध्ये माझे संपर्क आहे। मी काही मुद्दे जसं आता विकासने सांगितलं, आमच्या बोलायचं तर आमच्या निर्मलाताईला पण होतं, आमच्या नानीला पण बोलायचं होतं, पण सगळ्यांना थांबवलं इथं, कुणालाच नाही। आमचे अध्यक्ष शत्रुघ्न बाप्पू आहे तिथं। माझ्या माता भगिनींनो, मी तुम्हाला 10 वर्षापासून या दिघी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये काम करतो। तर मी 2014ला ज्यावेळेस अपक्ष उभं राहिलो त्यावेळेस 2014ला माझं चिन्ह होतं नारळ, आणि नारळ चिन्ह असताना या दिघीमध्ये किंवा या भोसरी मतदारसंघामध्ये मी इतक्या लवकर ते चिन्ह पोचू काय शकलो लोकांपर्यंत माहिती आहे, कारण माझा लोकसंपर्क होता आणि लोकांचा माझ्याशी संपर्क होता। मी नगरसेवक असताना मी कधी माझ्या ऑफिसला आलेल्या माणसाला विचारलं नाही की तू कुठल्या समाजाचा आहे आणि कुठल्या धर्माचा आहेस। मी माझ्या ऑफिसला आलेल्या माणसाला कधी विचारलं नाही की तू कुठल्या पक्षाचा आहेस, कुठल्या नेत्याला मानतोय, कधीच विचारलं नाही। माझ्याकडे आलेला सगळ्या घटकाला मी प्रामाणिकपणे त्याच्या प्रश्नावर उत्तर काढण्याचं काम केलं। पंकजाताई, या दिघीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या बाहेरची लोक या ठिकाणी राहतात। विशेषतः आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असं काम करणारे सगळे माजी सैनिक सुद्धा इथे राहतात। 4000 परिवार या दिघीच्या परिसरात राहतात, 4000 परिवार माजी सैनिकांचे। आणि त्या माजी सैनिकांच्या संदर्भातला मी एक उदाहरण सांगतो, आणि बाकीचे मग माझे 2-3 आहेत, शास्तीकर आहे, अमुक आहे, तमुक आहे, ते सांगतो। सुरुवात पहिली शास्तीकरांनी करतो। आज दिघीच्या परिसरामध्ये म्हणजे आमचा वडा, आमची शिव भोसरीची, तर आपल्या हे दिघीचा डोंगर, याच्यामध्ये एकूण शास्तीकर माफ झालाय 5,981 कोटी रुपये। एकूण मिळकतदार 5,981 मिळकतदार आहे, आणि माफ झालेल्या संख्या आहे 57,38 लाख रुपये।
म्हणजे या दिघीमधल्या 5,000 मिळकती अशा आहेत. 5,981. 6,000 म्हणलं चालेल का? विचारून सांगतो, नाही तर परत 10-15 साठी उद्या कोणतरी काहीतरी टाकायचं. 5,000पेक्षा जास्त मालमत्ता, ज्यांचा शास्ती कर 57 कोटी रुपये. 5,000 कुटुंब. एका कुटुंबात किती लोक असतात? तो 3च धरा. किती झाले? 15,000 झाले. 15,000 लोकांना याचा फायदा झालाय. मी एका कुटुंबात 3च लोक धरली. 15,000 लोकांना याचा फायदा झालाय. आणि फायदा झालेली रक्कम किती आहे? तर 57 कोटी रुपये. थोडी रक्कम आहे का ही 57 कोटी रुपये? 57 कोटी रुपये ही थोडी रक्कम आहे का? अनेक रस्ते असे होते की ज्या रस्त्यांचा आजपर्यंत या दिघीला कधी कुणाला मनात विश्वास बसत नव्हता की हे रस्ते होतील म्हणून. आमच्याकडे यायचं झालं, तुम्हाला कुठून यायचं? इथून मॅगझिन चौकात जायचं. मॅगझिन चौकात आळंदी रोडनी खाली यायचं, मग आमच्याशी संपर्क साधायचा. आज किती रस्ते झालेत? आज किती प्रकारचे चांगले रस्ते झालेत? पंकजाताई, ज्या रस्त्याने प्रचार करायला माझे विरोधक येत आहेत ना, माझे विरोधक ज्या रस्त्याने प्रचार करायला येतात माझ्या विरोधात, तो रस्ता सुद्धा आम्हीच केलाय. तो रस्ता सुद्धा आम्हीच केलाय. फक्त येताना रस्त्याकडे बघत नाहीत ते. फक्त येताना रस्त्याकडे बघत नाही. त्याच्या मागचं कारण काय माहिती का? त्याच्या मागचं कारण काय माहितीये? रस्त्याकडून येताना जर त्या रस्त्याकडे त्यांनी पाहिलं आणि रस्त्यात जर जागा झाला, रस्ता जर जागा झाला आणि त्याला जर शक्ती आली, तर तो ह्यांच्या 2-2, 4-4 ठेवून देईन का? अरे या रस्त्याहून चाललाय तू, या रस्त्याहून चाललाय तू आणि म्हणतोय 10 वर्ष महेश लांडगेंनी काय केलंय. आता प्रश्न आहे मोठा सुसंस्कृत लोकांचा. मला तर प्रश्न पडतो, यांचं शिक्षण सुसंस्कृत कुठल्या शाळेत झालं, विद्यापीठात झालं? अनेक प्रकारचे आरोप करतात, पार पातळी सोडलेली आहे त्यांनी. ताई, माझ्यावर इतक्या म्हणजे खालच्या दर्जावर आरोप केलेले आहेत की ते आरोप म्हणजे यांचा सुसंस्कृतपणाच दिसतो त्या आरोपामध्ये. फार खालच्या दर्जावर आरोप केलेले आहेत ताई. आणि मला असं वाटतं की हे आरोप त्यांना असं वाटतं की आरोप केलं म्हणजेच निवडणुकीमध्ये लोक आपल्याला निवडतील. मी आज एक चांगलं वाक्य, मी चिखली परिसरात आज मोरेवस्तीत फिरत होतो, एक कार्यकर्त्याने आपल्या एक सहकार्याने एक कटआउट लावला होता. नुसतं आरोप करून, दुसऱ्यावर आरोप करून आपण किती चांगले आहोत हे सिद्ध होत नाही. आपण सिद्ध कशावर होतो? तर आपल्या कर्तृत्वावर होतो. अशा इतकं चांगलं ओळ लिहिली होती. आता या वाक्याचा सुसंस्कृत लोकांना जर खरंच अभ्यास असेल तर या वाक्याचा त्यांनी अभ्यास करावा. सुसंस्कृत लोकांनी या वाक्याचा अभ्यास करावा. आपल्या कर्तृत्वानं आपलं ध्येय आपण गाठवू शकतो, कुणावर आरोप करून नाही गाठवू शकत. ताई, 2024ची लोकसभेची निवडणूक झाली. आम्ही सगळेच लोक महायुतीचे इथं बसलेलो, आम्ही सगळेच महायुतीचे लोक प्रामाणिकपणे, ते पण तेव्हा महायुतीतच होते, महायुतीतच होते. म्हणजे त्यावेळेस 2024ला महायुती चालली त्यांना लोकसभेला, विधानसभेला त्यांना महायुती चालली नाही. बाकी जे प्रामाणिक जे होते महायुतीचे ते इथं बसलेच सगळे. पण त्या सुसंस्कृत लोकांना 2024 नंतर लोकसभेला घड्याळ चिन्ह होतं. आम्ही सगळ्यांनी घड्याळ, ते आबांच्या तोंडात आलं ना, आम्ही घड्याळाचं प्रामाणिक काम केलं, महायुतीचं आम्ही प्रामाणिक काम केलं. इथं सगळे महायुतीचे पदाधिकारी आहेत, कविता आहेत, त्यांना विचारा. आम्ही प्रामाणिक काम केलं. जशी लोकसभा झाली, लोकसभेमध्ये आम्ही एकत्र होतो सगळे, ते समोरचा पण आम्ही पण एकत्रच फिरत होतो. तेव्हा मी त्याला एकदम चांगला हिरो वाटायचो, इतका चांगला हिरो वाटायचो. माझ्याबद्दल त्यांनी 2-4 ठिकाणी चांगली भाषणं पण केली. दाबा चांगली भाषणं पण केली त्यांनी माझ्याबद्दल. मला आज प्रश्न पडला, अचानक काय त्याला असं जाणवलं, दडापलं की त्याला एकदम मी भयानक दिसायला लागलो. याचा अर्थ काय माहिती का? महत्वाकांक्षा. महत्वाकांक्षा सगळ्यांनाच असली पाहिजे.
मला नाही, सगळ्यांना त्याच्या विद्यार्थ्यांना असली पाहिजे महत्त्वाकांक्षा, त्याच्या कुटुंबातल्या लोकांना असली पाहिजे, खेळाडूंना असली पाहिजे, सगळ्यांना महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. पण महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कुणावर आरोप करणं हे चुकीचं आहे. कुणावर आरोप करणं हे चुकीचं आहे. ताई, इथं मी 4000 कुटुंबाचा वारंवार उल्लेख करतो, जे माजी सैनिक आहेत, ज्यांचा मला अभिमान नाही, पूर्ण राष्ट्राला अभिमान आहे, असे राष्ट्रभक्ती करणारे, राष्ट्राचं संरक्षण करणारे माजी सैनिक आहेत. या माजी सैनिकांना मी आज सांगतो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, 2014ला मी अपक्ष लढलो होतो, त्यावेळेस एक उद्घाटन माजी सैनिक भवनचं झालं, माजी सैनिक भवनचं. आता त्या माजी सैनिक भवनचं उद्घाटन झाल्याची तारीख मी सांगतो, सगळ्यांनी नोट करा. पेपरला पण आलेली बातमी नसेल माझ्यावर विश्वास तर त्या सुसंस्कृत लोकांना महापालिकेत घेऊन जा. जे माझ्याकडं त्यावेळची तारीख आहे तुम्हाला सांगतो ताई. म्हणजे हे फक्त मी आज दिघीकरांतल्या माजी सैनिकांना कळावं त्याच्याकरता हे मी आपल्या समोर मांडतो. कामाचं भूमिपूजन कधी झालं? 31 ऑगस्ट 2014ला. कधी झालं? 31 ऑगस्ट 2014ला. आणि ऑक्टोबर 2014ला काय होतं? विधानसभेची निवडणूक होती. माजी सैनिकांना पूर्ण परिवाराने ऐकावं हे. 2014च्या 31 ऑगस्टला त्यांनी भूमिपूजन केलं, माजी सैनिक भवन म्हणून. आता पुढे ऐका, त्यावेळेस महापौर कोण होतं? मी नाव सांगणार नाही. त्यावेळेस आमदार कोण होतं? मी नाव सांगणार नाही. सुसंस्कृत लोक मी सांगतो. आता पुढे ऐका, 19 ऑक्टोबर 2014ला मी आमदार झालो. ताई, 19 ऑक्टोबर 2014ला मी आमदार झालो. त्याच्यानंतर आम्ही काय केलं तुम्ही सांगतो. 27 ऑक्टोबर 2015, किती? 27 ऑक्टोबर 2015 ते 28 नोव्हेंबर 2015 या कालावधीमध्ये आम्ही या सैनिक भवनची निविदा काढली. उद्घाटन कधी केले यांनी? 31 ऑगस्ट 2014ला. आणि निविदा आम्ही कधी काढली? 2015ला. बघा आता पुढं, निविदेची रक्कम होती 93 लाख. वर्क ऑर्डर आम्ही दिली कधी? 1 मार्च 2016ला. माझ्या माजी सैनिकांना सांगतो, तुमचा विश्वासघात कसा झाला यांच्याकडनं. 2016ला आम्ही याची वर्क ऑर्डर दिली. म्हणजे 2014 नंतर त्यांनी उद्घाटन केल्यानंतर 2016ला आम्ही आमदार झाल्यानंतर त्याची वर्क ऑर्डर दिली. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी भूमिपूजन केलं त्यावेळेस कुठलं वर्क ऑर्डर नव्हती, कुठलं काम नव्हतं, कुठलं बजेट नव्हतं, कुठली निविदा नव्हती. म्हणजे फक्त मतदानासाठी माजी सैनिकांनी मला मतदान करावं या उद्देशाने तुमची फसवणूक केली माजी सैनिकांची. त्यांनी सर्वसामान्य माणसाची फसवणूक केली हे मान्य करतो आम्ही. अरे पण ज्यांनी देशाचं संरक्षण केलं, आपलं आयुष्य या देशाच्या सीमेवर आपलं रक्षण करण्यासाठी, या राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी घालवलं, त्यांची फसवणूक या माणसांनी केलेली आहे. 1.5 वर्ष अगोदर कुठलंही काम नसताना, कुठलीही निविदा नसताना माजी सैनिक भवनचं उद्घाटन केलं. त्याच्या पुढे जाऊन सांगतो ताई, माजी सैनिक यांना ते भवन या नावानं कुठलंच आरक्षण महापालिकेच्या विकास आराखड्यात नाहीये. याची माहिती माजी सैनिकांनी घ्यावी, दिघीकरांनी घ्यावी, सांगलीकर विचार मंचांनी घ्यावी. माजी सैनिक भवन याला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये कुठं आरक्षण आहे का मला दाखवून द्यावं त्यांनी. इतकी फसवणूक माजी सैनिकांची केलेली आहे त्यांनी. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, बहुउद्देशीय इमारत. आरक्षणाचं नाव काय पाहुणं? बहुउद्देशीय इमारत. बहुउद्देशीय इमारतीमध्ये माजी सैनिकांना देण्यासंदर्भातला पहिला ठराव कुणी केला असेल
तर माजी सैनिक जे दिवंगत आपले उंडे काका होते, जे स्थायी समितीला गेले, विकास डोळस, नानी गुले आणि निर्मलाताई या चौघांनी मिळून पहिला ठराव केला की या बहुउद्देशीय इमारतीमध्ये माजी सैनिकांना हे 2 मजले देण्यात यावे. म्हणजे किती मोठी फसवणूक केली. माजी सैनिकांच्या संदर्भामध्ये त्या भवनाला कर्नल महाडिक, संतोष महाडिक हे नाव देण्यासाठी सुद्धा ठराव आमच्या विकासने मांडलाय स्टँडिंग मध्ये. आता याच्यात काय खोटं आहे काय खरं आहे त्यांनी माझ्या समोर येऊन सांगावं. आबा इतके आरोप करतात ना, मी एकही उत्तर देत नाही, पण माझ्याकडे पुरावे आहेत. त्यांच्या आरोपाला कुठला आधार नाही, माझ्याकडे कामाला पुरावे आहेत. मी इतक्या जबरदस्तपणे त्यांना उत्तर देऊ शकतो. आणि मला वाटतं त्या लोकांना मी उत्तर द्यावं नाही त्यांच्या आरोपाला, म्हणून मी कामाच्या माध्यमातून सांगत असतो. ताई वाळके परिवाराने जागा दिली आम्हाला रस्ता करण्यासाठी. ताई त्यांचं धन्यवाद दिलं पाहिजे, कारण त्यांनी सगळ्यात जवळचा शॉर्टकट आम्हाला दिला. वाळके परिवाराने फार जवळचा शॉर्टकट दिला. ताई या दिघीतल्या नागरिकांना, म्हणजे भारतमाता नगर तो परिसर आहे ना पलीकडला, तो परिसर एकदम डायरेक्ट पुणे आपलं भोसरी आळंदी रस्त्याला जॉईंट होत होते. ताई या लोकांचं योगदान, इथल्या भूमिपुत्रांचं, गायकवाड परिवार असेल, वाळके परिवार असेल, परांडे परिवार असेल, अजून या गावातले सगळे भूमिपुत्र असतील, त्या सगळ्यांनी या दिघीचा विकास करताना, दिघीमध्ये वेगवेगळे रस्ते करत असताना आपल्या जागा दिल्या आणि त्याच्यानंतर इथं रस्ते करू शकलो. आबा आमच्या सगळ्यात सिनियर आबा आमच्या अगोदर नगरसेवक होते. 1997ला ही गावं गेली, तेव्हापासून 2017 पर्यंत आबांना माहिती आहे, आबा नगरसेवक असताना त्यांना निधी तरी मिळत होता का. 2017ला आपलं गव्हर्नमेंट आलं, भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे नगरसेवक निवडून आले आणि पहिला मान महापौर पदाचा आपल्या नितीन आप्पाला मिळाला. समाविष्ट गावांमधल्या नितीन आप्पांना महापौर झाला, लगेच राहुल दादा समाविष्ट गावांमध्ये झाले. दोघांनी काय केलं. माझ्या घरात मला काय अडचण आहे हे मी ज्या घरात राहतो त्या घरातली अडचण मला कळते, बरोबर आहे का नाही. पुण्याच्या बाहेर राहणाऱ्या माणसांना किंवा उंटावून शेळ्या हाकणाऱ्यांना शेळ्या कशा हाकायच्या कळेल का. पुण्याच्या बाहेर राहणाऱ्या माणसांना कसं कळेल आपल्याला. पुण्याच्या बाहेर राहणाऱ्या माणसांना कसं कळेल की समाविष्ट गावांना काय कशा प्रकारचा न्याय दिला पाहिजे. मग नितीन आप्पांनी आणि राहुलदादांनी काय केलं की समाविष्ट गावांना डोळ्यासमोर ठेवली, विकास आराखडा समोर ठेवला आणि सगळ्यात जास्त निधी या समाविष्ट गावांना दिला. सगळ्यात जास्त निधी या समाविष्ट गावांना दिला. आज संविधान भवन आपण तयार करतोय. संविधान भवन विपश्यना केंद्र तयार करत असताना विकास कुणाला, आम्ही सगळेच लोक हा विचार कधी केला नाही. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे सहकारी आहोत. आज विकासच्या घरी गेलं तर विकासच्या घरच्यांच्या डोळ्यात पाणी येतं मला लागलं तर. हे नातं आपलं तयार झालेलं आहे. राहुलदादाच्या घरी गेल्यावर असं वाटतं की राहुलदादाचं घर म्हणजे माझं घर आहे. ही नाती तयार झालेली आहेत आमची. संविधान भवनाची आम्ही संकल्पना ठेवली. खाडे सर, सदाशिव खाडे सर प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. खाडे सरांकडे आम्ही प्रपोजल घेऊन गेलो, म्हटलं खाडे सर आम्हाला एवढी जागा पाहिजे, तुम्ही तुमच्या मीटिंगमध्ये तो विषय घ्या. खाडे सरांनी मंजूर केला, राज्य शासनाकडे पाठवला. राज्य शासनाकडे पाठवल्यानंतर आम्ही 4-5 जण, दोन्ही महापौर, आम्ही विकास भाऊ, आम्ही सगळेजण, त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, आम्ही देवेंद्रजींकडे गेलो. देवेंद्रजींना सांगितलं हे सगळ्यात चांगला प्रकल्प अख्ख्या भारतात आजपर्यंत कुठं नाही, तो आम्ही करतोय, त्याला तुमची मदत हवी. त्यांनी 2 मिनिटं सुद्धा नाही आले. म्हणजे देऊन टाका. त्याच्यानंतर काय झालं, सरकार बदललं. त्या 2 वर्षामध्ये ताई आम्ही इतके राऊंड मारले, पण संविधान भवनाबद्दल त्यांना बिलकुलही दया मिळाली नाही. सरकार परत आपलं आलं, आम्ही जागा घेतली,
त्याच्यावर बजेट केलं, टेंडर काढलं, त्याचं भूमिपूजन केलं. आज भारतातलं पहिलं संविधान भवन माझ्या भोसरी मतदारसंघात होतं. याचा माझ्या सकट या सगळ्यांना अभिमान आहे, सगळ्यांना अभिमान आहे. धर्मवीर संभाजी महाराजांचं भारतातलं सगळ्यात मोठं शिल्प 140 फुटाचं शिल्प, 140 फुटाचं शिल्प या 2 वर्षामध्ये थांबलं, ज्या 2 वर्षामध्ये आपली सत्ता नव्हती. कधी बघायला आले नाही, डोकून बघायला आले नाही. आज त्यांना त्याच्यावर राजकारण करायचं. काल परवा आम्ही फिरत होतो, आम्ही गोरके, आमच्या आमदार उमाताई, आम्ही सगळेजण फिरत होतो. एक त्यांनी फेक नेरेटिव्ह चालू केला, फेक नेरेटिव्ह चालू केला आमचा. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भामध्ये आमच्या एक चुकीचा संदेश त्यांनी समाजामध्ये चालू केला. पण ज्यांनी चालू केला, ज्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चालू केला, त्यांना मी सांगतो, इथं भाऊसाहेब आढागळे उपस्थित आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जी समिती होती, ती समिती मी चेअरमन असताना माझ्याकडे आली आणि मला म्हटले की महेश, आम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा आम्हाला भक्तिशक्ती चौकात पाहिजे. 1 मिनिटाचा विलंब लावला नाही महेश लांडगेंनी, 1 मिनिटाचा. आणि पूर्णकृती पुतळा अण्णाभाऊ साठेंचा उभा करण्याचं काम या समितीच्या माध्यमातून महेश लांडगेंनी केलं. हे मी माझ्या त्या विरोधकांना सांगतो. एक ना अनेक कामं मी केलेली आहेत, पण कधी तुझा भाव केला नाही. आणि कधीच सामाजिक समरसता बिघडेल, समाजामध्ये ताण निर्माण होईल असं काम मागच्या 25 वर्षामध्ये महेश लांडगेंनी कधी केलं नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलंय, सगळ्यांच्या सुखदुःखात काम केलेलं आहे मी. सगळ्यांना न्याय मिळेल अशा प्रकारचं काम मी माझ्या मागच्या 10-15 वर्षामध्ये केलेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून माझ्या आरोपात संतपीठ सारखी संकल्पना येत आहे. संतपीठावर आदरणीय सदानंद महाराज मोरे हे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे. आणि त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वामध्ये ते संतपीठ चालतंय. बघा, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वंशातले सदानंद महाराज मोरे यांच्या नेतृत्वामध्ये ते संतपीठ चालतंय. काल आमच्या माझ्यावर आरोप करता करता माझा विरोधातला उमेदवार काय म्हटला माहिती, त्यांचं कॅलिबर चेक करा. कुणाचं? सदानंद महाराज मोरेंचं. सदानंद महाराज मोरेंचं. अरे, ज्यांची व्याख्यानं ऐकून लोक तरुण चांगल्या दिशेला लागतात, ज्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथा आज पण आपल्या प्रत्येक कुटुंबासाठी त्या गीतेसारख्या आहेत, गीते समान आहेत आपल्याला. त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वंशजाबद्दल हे काय सांगतायत, त्यांच्या कॅलिबर चेक करा. अरे, तुझीच नाही माझी पण लायकी नाही जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वंशजाबद्दल बोलायची, माझी पण नाही. आणि फक्त स्वतःची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी अशा लोकांवर आरोप करताय तुम्ही. अरे, आपल्याला जनाची नाही, थोडी मनाची तरी वाटली पाहिजे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावानं चालू केलेलं संतपीठ आहे ना, त्या संतपीठामध्ये ताई जी मुलं शिकतायत, ती मुलं घरी आल्यानंतर, घरी आल्यानंतर आपली मुलं घरी आल्या आपल्याला काय म्हणतात, हाय हॅलो कसं काय काय चाललंय. ताई, ती घरी आली ना मुलं, आणि घरात जर कुठला पाहुणा आला ना, त्याला हात जोडून रामकृष्ण हरी म्हणतात. ताई, रामकृष्ण हरी म्हणतात. ताई, सांगा बरं, ज्या परंपरा
जी संस्कृती आपण विसरत चाललो होतो, ती संस्कृती, ती परंपरा आपल्या मुलांना शिकवण्याचं काम संतपीठ करते ताई. ताई एखाद्या मोठ्या एखाद्या सीबीएसई बोर्डच्या स्कूलमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं झालं ताई, तर अक्षरशः माझ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला ॲडमिशन मिळत नाही ताई. आज त्या ठिकाणी सीबीएसई बोर्ड चालू केलं आम्ही ताई, फक्त फी घेतली जाते त्यांच्याकडलं आणि आरोप करतायत की 3-3 लाख रुपये घेतले जातात. आज त्याच पालकांचा एक बाईट आम्ही तयार केलेला आहे, ज्यांचे ॲडमिशन झालेत त्यांची. ती वेळ प्रसंगी आम्ही दाखवू त्यांना, वेळ प्रसंगी ती पण सोडू आम्ही त्यांना. पण आरोप करताना कमीत कमी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या शहराची एक संस्कृती आहे, राजकारणातली एक परंपरा आहे की ज्याच्यामुळं आपण कधीच कुणाबद्दल म्हणजे इतकं वाईट बोलत नाही, त्याच्यामध्ये समाजामध्ये ताण होईल, गावागावामध्ये ताण होईल, नातेवाईकांमध्ये ताण निर्माण होईल, भावकीमध्ये ताण निर्माण होईल, सगळ्या नागरिकांमध्ये ताणतणाव निर्माण होईल, असं भाष्य इथून मागं कुणी केलं नाही आणि आजपर्यंत कुणी केलेलं नाही. आणि आज यांनी नवीन परंपरा चालू केलेली आहे. आज ही नवीन पायंडा आपल्या पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणामध्ये हे लोक पाडतायत. त्यांना माझं सांगणं आहे, आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे पाप नका करू, हे पाप करू नका. सगळं मी मागच्या 10 वर्षापासून काम करतोय, मागच्या 3 महिन्यामध्ये मी सगळं सहन केलंय, सगळं सहन करणार आहे मी 20 तारखेपर्यंत. 20 तारखेपर्यंत. आणि आज या दिघीच्या जाहीर सभेतलं सांगतो मी माझ्या विरोधकांना, फेक नेरेटिव्ह, माझ्याबद्दल चुकीचा अफवा बिंदास करा, त्याला मी उत्तर देईन. पण जर माझ्या कार्यकर्त्याला कुणी काय बोललं तर 20 तारखेनंतरचा महेश लांडगे डोळ्यासमोर ठेवा. 20 तारखेनंतरचा महेश लांडगे डोळ्यासमोर ठेवा. आज तुम्ही सगळे विरोधक एक झालेला आहात, सगळे विरोधक एक झालेला आहात निवडणूक जिंकण्यासाठी. निवडणूक जिंकताना काहीतरी आपली संस्कृती जपा, आपला वारसा जपा, आपली परंपरा जपा. माझी नम्र विनंती आहे आपल्याला, नम्र विनंती आहे. काल चरवलीत एक प्रकार झालेला आहे, चरवलीत एक प्रकार झालेला आहे. असा प्रकार परत करू नका. माझी कळकळीची विनंती आहे आपल्याला, कळकळीची विनंती आहे. माझा पिंड राजकारणाचा नाही, माझा पिंड राजकारणाचा नाही. मी परत सांगतोय तुम्हाला, माझा पिंड राजकारणाचा नाही. हे का सांगतोय तर मी माझं राजकारणाची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी चुकीचं काम करत नाही. आणि 20 तारखेपर्यंत जर तुमच्यात बदल नाही झाला, मी माझा मागच्या 10 वर्षातला स्वभाव बदलून टाकणार आहे. ज्या ज्या विरोधकांना मी मदत केलेली आहे, ज्या ज्या विरोधकांना मी मदत केलेली आहे, ज्या ज्या विरोधकांना मी कुडून सोडून आणलेला आहे, मी ज्या ज्या विरोधकांना रात्री अपरात्री जाऊन कुठं मदत केलेली आहे, हे त्यांना ठणकावून सांगतो, माझा पिंड राजकारणाचा नाही आहे. मी एक एक माणूस फार जपतो, फार जपून कमवलेला माणूस आहे माझा एक एक या भोसरी मतदारसंघातला. फार जपून म्हणजे फार त्याचा मन म्हणजे मी एक एक माणूस जपताना किती प्रयत्न करतोय, माझे किती कष्ट जातात माझं मला माहिती आहे. आणि त्या माणसाला जर त्रास होत असेल तर मग माझी पण मर्यादा मी सोडून देईल, माझी पण मर्यादा मी सोडून देईल. सगळ्यात महत्वाचं सांगतो आणि माझी विनंती आपण सगळ्यांनी मान्य करावी. माझ्या विरोधकांनी तुम्ही प्रचार करा, तुमची महत्वाकांक्षा ठेवा, पण चुकीचं काम करू नका. त्याच्याकडे न्याय आहे, पाहतोय तो आणि माझ्या शांततेचा अंत पाहू नका. मी जसं सांगितलं ना, आबांनी वारकरी आहे तसं मी धारकरी पण आहे, लक्षात ठेवा. मी वारकरी आहे तसा मी धारकरी पण आहे, लक्षात ठेवा.
आणि मी धारकरी काय आहे तर या माझ्या माता माऊलींचं संरक्षण करण्यासाठी मी धारकरी सुद्धा आहे. मी माझ्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या, माझ्या रक्ताचं पाणी करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांसाठी धारकरी आहे. ताई, मी या लोकांना आजपर्यंत फार सहन केला. आज सुद्धा माझ्यावर त्यांनी फार खालच्या दर्जावर टीका केली. मला काय फरक पडत नाही, पण माझ्या सहकार्याला कोणी त्रास दिला ना, माझं म्हणून माझी विनंती राहील आपल्या सगळ्यांना की आपण हसत खेळत ही राजकारण निवडणूक पार पाडू. मागच्या 2 निवडणुका सुद्धा आपण हसत खेळतच पार पाडल्या. आरोप करायचं काही तुम्ही कमी केलं नाही, केलंच ना, पण आरोपांनी तुम्हाला घरीच बसवलं. आता तरी थोडंसं नॉलेज घ्या, थोडीशी डोक्यात बुद्धी प्रकाश पाडा की आरोपांनी कुणाचं काय कल्याण होत नाही. आणि मग मी तुम्हाला आज सगळ्यांना दिघीकरांना सांगतो, इथून पुढल्या काळामध्ये सुद्धा हा महेश लांडगे या सर्व नागरिकांच्या बाजूनी बुरुज म्हणून उभा राहणार आहे. बुरुज, किल्ल्याला जे बुरुज असतात ना, किल्ल्याला जे बुरुज, ते बुरुज म्हणून उभा राहणार आहे. ऊन वारा पाऊस कसलंही संकट आलं तरी या दिघीकरांच्या समोर, त्या संकटाच्या समोर हा महेश लांडगे बुरुज म्हणून उभा राहील. ही तुम्हाला या निमित्तानं विश्वास देतो. हा विश्वास देतो तुम्ही पुढल्या 2024च्या या विधानसभेमध्ये 20 तारखेला परत एकदा माझं चिन्ह आहे, किती नंबरला आहे, आणि आपल्याला काय करायचंय, म्हणून आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मला या निमित्तानं पाहिजे. आज पंकजाताई इथं आलेल्या आहेत. पंकजाताईंच्या संदर्भात मध्ये मला बोलायचं होतं. पंकजाताईंनी माझ्यावर, माझ्या परिवारावर, किंबहुना आदरणीय लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, यांनी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक लोकांना अनेक ठिकाणी आपल्या कुटुंबाप्रमाणे सांभाळलंय, जपलंय. पंकजाताईंचे ज्यावेळेस आम्ही मंत्री होत्या, पंकजाताई 2014 ते 2017 पर्यंत 19 पर्यंत, त्यावेळेस पंकजाताईंचं काम आम्ही पाहिलंय जवळून. त्यांच्याकडे आलेल्या लोकांची कामं पाहिलेत. त्यांच्याकडे आलेला माणूस कधी त्यांनी पाहिला नाही की बीडमध्ये कुणाचं काम करतोय, पुण्यामध्ये कुणाचं काम करतोय. सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य माझी माता भगिनी, तिला न्याय कसा मिळेल माझ्या मंत्रिपदाच्या माध्यमातून, माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून, इतकं प्रामाणिक काम आदरणीय पंकजाताईंनी त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. आता काही गोष्टी अशा आहेत की ज्या मी उघड उघड बोलू शकत नाही. जी मदत मला पंकजाताईंनी 2000 मी नाही सांगत, पुढं 2000च सांगतो, 2014ला मला पंकजाताईंनी केलेली आहे. त्यामुळं पंकजाताईंच्या आणि आमचा एक वेगळा दत्ता आहे. पंकजाताई सारखं नेतृत्व आज या राज्यातल्या महिलांचं नेतृत्व करताना आज त्यांच्याकडं फार मोठ्या आशेने पाहते. पंकजाताईंचं पुढलं भविष्य इतकं उज्ज्वल व्हावं, इतकं उज्ज्वल व्हावं की ज्यावेळेस स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे वरून पाहतील त्यावेळेस त्यांना, आपल्या सगळ्यांना डोळ्यात अश्रू आले पाहिजेत की जे मुंडे साहेबांनी जे या समाजासाठी, या बहुजन समाजासाठी जे योगदान दिलं, ते योगदान माझ्या कन्येच्या माध्यमातून, पंकजाताईंच्या माध्यमातून फळाला आलं. अशा प्रकारचं त्यांचं नेतृत्व व्हावं अशा शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.